तालुक्यातील मळगाव येथील माळीचे घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरवडकर राऊळ कुटुंब गणेशोत्सवाची अनोखी परंपरा जपत आहे। विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात 85हून अधिक कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात। हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून ती कोकणी संस्कृतीच्या अढळ श्रद्धेची आणि कौटुंबिक एकोप्याची गाथा आहे। ही परंपरा सुमारे 700 वर्षांपासून अखंडपणे जपली जाते। हा उत्सव केवळ एका कुटुंबाचा नसून तो संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा आणि संस्कृतीच्या धाग्यानं बांधून ठेवणारा एक प्रेरणादायी अध्याय आहे। यातून एकता, परंपरा आणि श्रद्धा हा संदेश मिळतो। आपल्या समयेत त्यांचेच ज्येष्ठ व्यक्ती आहेत। मला सांगा, ही किती वर्षाची परंपरा आहे आणि काय इतिहास आहे? तुमचं नाव काय आणि तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। माझं नाव सुरेश राऊत। तर मी या माळीच्या घरातला एक घटक आहे। तर हे माळीचं घर हे जवळजवळ 700 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी इथे हे केलेलं आहे, बांधलेलं आहे। आणि संपूर्ण पंचक्रोशीत माळीचं घर हे प्रसिद्ध आहे। तर माळीच्या घरातील असे जे काही कार्यक्रम पूर्वजांनी घालून दिलेले आहे, तर हे पूर्वीपासूनच आहे। हे गणेश उत्सव हा जो आहे तो त्यावेळेपासूनच आहे की एवढ्या एक मातीचा एक 21-25 पर्यंत गोळ्यांचा एक मूर्ती आम्ही ही साकारतो आणि ती सुद्धा आम्ही इथे घरीच साकारतो। आणि ते आमचेच दुसरा बाहेरचा कोण व्यक्ती नसते, आमच्याच एक आजोबा पंजोबापासून ते असे आता पुतण्या बनवतो आमचा। तर इथून अशी परंपरा आहे बनवण्याची। किती दिवसात तर जवळजवळ एक 15 ते 20 दिवसामध्ये ही मूर्ती पूर्ण करतो। हा, तर त्यानंतर मग आमची जी या घराण्यातील सगळी मंडळी आहे ती लांब लांब पर्यंत अशी म्हणजे नोकरी धंद्याच्या निमित्ताने सगळी राहतात। ते सगळे लोक या उत्सवामध्ये सामील होतात आणि सगळे लोक येतात, अगदी सगळी कुटुंब येतात। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मळगाव, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। गणपती बाप्पा